नमस्कार. आज आपण श्री गजानन विजय ग्रंथातील 3ऱ्या अध्यायावर आधारित एक अत्यंत बोधप्रद कथा पाहणार आहोत. कथेची सुरुवात होते ती शेगावात बंकटलालांच्या पवित्र वाड्यात. ती एक साधी सकाळ नव्हती, तर ती एक अत्यंत प्रसन्न आणि दिव्य सकाळ होती, कारण तिथे साक्षात परब्रह्म श्री गजानन महाराज वास्तव्यास होते. पूर्व दिशेला लाली फुटली होती आणि सूर्याची कोवळी किरणे अंधाराचा नाश करत पृथ्वीवर अवतरत होती. मंद वारा वाहत होता, ज्यामुळे वातावरणात एक सुखद गारवा निर्माण झाला होता. बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता, जणू काही ते महाराजांना सुप्रभात म्हणत होते. घराघरातून जात्यावर दळण दळण्याचे आवाज आणि त्यासोबतच विठ्ठल विठ्ठल असा नामगजर ऐकू येत होता. पवित्र स्त्रिया आपल्या अंगणात सडा रांगोळी घालत होत्या. गोठ्यात वासरं हंबरत आपल्या आईकडे म्हणजे गाईकडे धावत होती. ते दृश्य इतके शांत आणि सात्विक होते की अंथरुणात पडलेले वृद्ध लोकही उठून बसले होते आणि हात जोडून देवाचे नामस्मरण करत होते. अशा या मंगलमय वातावरणात बंकटलालांच्या घरी भक्तांची गर्दी जमू लागली होती. महाराजांच्या दर्शनासाठी दूरवरून लोक आले होते. श्रीमंत, गरीब, विद्वान, अडाणी सर्वजण महाराजांच्या एका कटाक्षासाठी आतुरले होते. या भक्तांच्या मेळाव्यात अचानक एका गोसाव्याचे आगमन झाले. त्याचे व्यक्तिमत्व तिथे बसलेल्या श्रीमंत लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. त्याचे कपडे जीर्ण झाले होते, अनेक ठिकाणी फाटले होते. अंगावर फक्त एक लंगोटी, डोक्याला एक मळकट रुमाल आणि खांद्यावर एक जुनी झोळी लटकलेली होती. तो एखाद्या भिकाऱ्यासारखा दिसत होता. तिथे बसलेल्या श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांच्या गर्दीत आपण कोठे बसावे या संकोचाने तो एका कोपऱ्यात जाऊन शांतपणे बसला. कोणाचेही लक्ष त्याच्याकडे नव्हते आणि ज्यांचे लक्ष गेले त्यांनी त्याच्याकडे उपेक्षेनेच पाहिले. पण या गोसाव्याच्या मनात एक मोठी खळबळ सुरू होती. त्याच्या मनात एक गुप्त इच्छा होती, एक नवस होता जो त्याला पूर्ण करायचा होता. काशीला असताना त्याने गजानन महाराजांचे नाव ऐकले होते आणि नवस केला होता की महाराज, जर तुमचे दर्शन झाले तर मी तुम्हाला आवडीने गांजा अर्पण करीन. तो नवस पूर्ण करण्यासाठीच तो आला होता. पण इथे आल्यावर तिथले सात्विक वातावरण, भक्तांची शिस्त आणि महाराजांचे तेजस्वी रूप पाहून त्याची हिंमतच होईना. त्याला वाटले, हे तर साक्षात देवाचे रूप आहे. इथे अशा पवित्र ठिकाणी मी गांजा शब्द जरी उच्चारला तरी लोक मला लाथाबुक्क्यांनी मारतील आणि बाहेर काढतील. तो आपली झोळी घट्ट पकडून मान खाली घालून विचार करत बसला होता. पण श्रोते हो, ज्यांच्यापासून जगातील कोणतीही गोष्ट लपून राहू शकत नाही, त्या अंतर्यामी गजानन महाराजांनी या भक्ताची द्विधा मनस्थिती क्षणात ओळखली. अचानक महाराजांनी गर्दीतून त्या कोपऱ्यात बसलेल्या गोसाव्याकडे बोट दाखवले आणि भक्तांना आदेश दिला, त्याला माझ्याकडे घेऊन या. भक्तांनी त्याला महाराजांसमोर उभे केले. तो थरथर कापत होता. महाराज त्याच्याकडे पाहून मिश्किलपणे हसले आणि म्हणाले, अरे, गेल्या 3 महिन्यांपासून तुझ्या झोळीत जे गाठोडे तू सांभाळून ठेवले आहेस ते बाहेर काढ की. हे शब्द ऐकताच त्या गोसाव्याला धक्काच बसला आणि त्याच वेळी अत्यानंदही झाला. महाराजांना माझ्या मनातील गोष्ट समजली. या आनंदात तो एखाद्या लहान मुलाप्रमाणे जमिनीवर लोळू लागला. त्याचे डोळे पाणावले. महाराज त्याला मस्करीत म्हणाले, अरे, गांजा अर्पण करण्याचा नवस करताना तुला लाज वाटली नाही आणि आता तो पिशवीतून बाहेर काढायला का लाजतोस? दे इकडे, दे. तेव्हा त्या गोसाव्याने हात जोडले आणि अत्यंत हुशारीने उत्तर दिले. तो म्हणाला, महाराज, तुम्ही तर साक्षात योगीराज आहात. मला माहीत आहे की तुम्हाला गांजाची किंवा कोणत्याही नशेची गरज नाही. तुम्ही तर आत्मानंदात मग्न असता. पण ही माझी नम्र सेवा आहे, ती स्वीकारा. जसे अंजनी मातेने भगवान शंकरांना पुत्राच्या रूपाने येण्याची विनंती केली, तेव्हा शंकरांनी ती मान्य केली आणि वानर रूपात म्हणजेच हनुमान म्हणून अवतार घेतला. भक्ताच्या समाधानासाठी देवाने रूप बदलले, तसेच माझ्या समाधानासाठी तुम्ही हा स्वीकार करा. त्याचे हे प्रेमळ आणि तर्कशुद्ध बोलणे ऐकून महाराजांनी होकार दिला. गोसाव्याने आनंदाने गांजा चोळला, चिलीम भरली आणि महाराजांना दिली. महाराजांनी ती ओढली. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचे आहे. महाराजांनी हे फक्त भक्ताचा हट्ट पुरवण्यासाठी केले. कमळाचे पान जसे पाण्यात असूनही कोरडे राहते, तसेच महाराज या सर्व गोष्टी करूनही पूर्णपणे अलिप्त आणि व्यसनमुक्त होते. काही दिवसांनी तो गोसावी आनंदाने रामेश्वरला निघून गेला. काळ पुढे सरकला. शेगावमधील एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत गृहस्थ जानराव देशमुख अचानक अत्यंत आजारी पडले. त्यांचा आजार इतका बळावला की घरातील वातावरण शोकाकुल झाले. नामांकित वैद्य आणि डॉक्टर येऊन गेले, पण सर्वांनी मान हलवली. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले, आता आशा उरलेली नाही. जे काही करायचे आहे ते देवाच्या नावाने करा. नातेवाईक शेवटच्या क्षणांची वाट पाहत जमले होते.
घरात रडारड सुरू झाली होती. सर्व प्रकारचे औषधोपचार झाले, नवस झाले, पण जानरावांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. तेव्हा सर्वांना आठवण झाली ती गजानन महाराजांची. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी मृताला जिवंत केले होते, तसेच गजानन महाराज आपल्या जानरावांना नक्कीच वाचवू शकतील असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला. वेळ कमी होता. जानरावांचा एक नातेवाईक धावतच बंकटवालांच्या घरी पोहोचला. धापा टाकत त्याने बंकटलालांना विनंती केली, जानरावांची स्थिती अतिशय गंभीर आहे, डॉक्टर थकले आहेत, आता फक्त महाराजांचे चरण तीर्थच त्यांना वाचवू शकेल, कृपया थोडे तीर्थ द्या. बंकटलाल हे अत्यंत नीतिमान होते. त्यांनी महाराजांची परवानगी घेतली आणि एका तांब्यात पाणी घेऊन ते महाराजांच्या चरणांना लावले. ते पवित्र पादतीर्थ घेऊन नातेवाईक जानरावांच्या घरी गेला. आणि काय आश्चर्य, जे औषधांनी घडले नाही ते त्या तीर्थांनी घडले. जानरावांच्या तोंडात तीर्थाचे काही थेंब पडताच त्यांच्या अंगात चेतना परतली. त्यांनी डोळे उघडले. उपस्थितांच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. डॉक्टरांची सर्व औषधे बंद करण्यात आली. फक्त आणि फक्त महाराजांच्या तीर्थावर जानराव काही दिवसातच ठणठणीत बरे झाले आणि स्वतः चालत महाराजांच्या दर्शनाला गेले. ही घटना ऐकल्यावर अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, संत खरोखरच मृत्यू थांबवू शकतात का? आणि जर असे असेल तर मग जगात कोणीच मरणार नाही का? याचे उत्तर समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे. संत हे निसर्गाचे नियम कधीच मोडत नाहीत. मृत्यूचे 3 प्रकार शास्त्रात सांगितले आहेत. 1 आध्यात्मिक मृत्यू, जो नैसर्गिक असतो आणि काळाच्या ओघात येणारच असतो. 2 आधिभौतिक मृत्यू, जो चुकीच्या सवयी किंवा आजारपणामुळे येतो. 3 आध्यादैविक मृत्यू, म्हणजेच अपघात किंवा अपमृत्यू. यातला नैसर्गिक मृत्यू कोणीही टाळू शकत नाही. साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या समोर त्यांचा भाचा अभिमन्यू मेला. अर्जुनाचा मुलगा असूनही त्याला वाचवता आले नाही, कारण तो त्याचा काळ होता. परंतु जानराव देशमुखांचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता, तो अपमृत्यू होता. संतांकडे ते सामर्थ्य असते की ते भक्ताच्या नशिबातील अपमृत्यू आपल्या तपोबलाने टाळू शकतात. श्रद्धेच्या जोरावर हे संकट परतवून लावता येते, हेच या घटनेतून सिद्ध झाले. पण मित्रांनो, संतांच्या जवळ राहणारे सगळे सात्विक असतात असे नाही. दिव्याखाली जसा अंधार असतो तसेच काहीसे इथेही होते. ज्याप्रमाणे उसाच्या गोडमळ्यात निरुपयोगी गवत वाढते किंवा हिऱ्याच्या खाणीत दगडगोटे सापडतात, तसाच विठोबा घाटोल नावाचा एक माणूस महाराजांच्या सेवेत होता. तो स्वतःला महाराजांचा कल्याण म्हणजेच मुख्य सेवक समजायचा. त्याचा अहंकार इतका वाढला होता की तो लोकांना सांगायचा, अहो महाराज तर माझ्यावरच अवलंबून आहेत, मी त्यांना वेळेवर जेवण दिले नाही, चिलीम भरून दिली नाही तर त्यांचे कसे चालणार? तो वागण्यात अत्यंत उर्मट होता आणि स्वतःचा बडीवार मिरवण्यातच धन्यता मानायचा. एके दिवशी काय झाले, काही भक्त घाई गडबडीत दर्शनाला आले. त्यांना परत जायचे होते, पण महाराज गाढ झोपले होते. कोणाचीही हिंमत नव्हती महाराजांना उठवण्याची. त्यांनी विठोबाला विनंती केली. विठोबाला वाटले हीच संधी आहे माझा मोठेपणा दाखवण्याची. त्याने विचार न करता झोपलेल्या सिंहाला जागे करावे तसे महाराजांना झोपेतून उठवले. महाराजांनी डोळे उघडले, पण त्यात राग होता. त्यांनी जवळच पडलेली एक काठी उचलली आणि विठोबाला फोडून काढले. महाराज जोरात ओरडले, अरे लबाडा, इथे तू दुकानदारी मांडली आहेस का? जर मी तुझे हे ढोंग खपवून घेतले तर देवाच्या दरबारी मी गुन्हेगार ठरेन. महाराज पुढे एक अत्यंत महत्त्वाचा बोध देतात. ते म्हणाले, मद्याला तीर्थ मानू नये, विषाची परीक्षा पाहू नये आणि चोरांशी मैत्री करू नये. त्या मारामुळे आणि महाराजांच्या त्या रुद्र रूपामुळे विठोबा इतका घाबरला की तो तिथून जो पळून गेला तो पुन्हा कधीच परतला नाही. विठोबाच्या या प्रसंगातून आपल्याला एक स्पष्ट धडा मिळतो. सोन्याची तुलना ॲल्युमिनियमशी होऊ शकत नाही आणि पतिव्रता स्त्रीला शेजारी म्हणून वारांगण आवडत नाही. संत हे दयेचे सागर असतात. ते सर्वांना जवळ करतात, पण त्यांना ढोंग आणि अहंकार अजिबात चालत नाही. गोसाव्याची श्रद्धा आणि विठोबाचा अहंकार या 2 टोकाच्या गोष्टी महाराजांनी आपल्याला दाखवून दिल्या. गोसाव्याने श्रद्धा ठेवली, त्याला महाराजांचे प्रेम मिळाले. विठोबाने अहंकार ठेवला, त्याला अपमानित होऊन जावे लागले. म्हणूनच संतांच्या चरणी जाताना मन निर्मळ असावे. तिथे लपवाछपवी किंवा बडीवार नसावा. गजानन महाराजांच्या चरणी आपण हीच प्रार्थना करूया की आमचे मन सुद्धा त्या गोसाव्यासारखे निष्पाप राहू दे आणि आमच्यातील अहंकार दूर होऊ दे. गण गण गणात बोते, शुभम भवतु.